नमस्कार. आज फाल्गुन शुक्ल प्रतिपदा शके 1945 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. कल्याण पूर्वेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑनलाईन लोकार्पण. समता विचार प्रसारक संस्थेतर्फे एकलव्य मुलांना सर्व प्रकारे प्रोत्साहन देणाऱ्या मतांचा सन्मान आणि घरफोडी करणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना अटक. 12 लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. कल्याणमध्ये उभारण्यात आलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे स्मारक पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणा देत राहील, एक ऊर्जा देत राहील अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. निमित्त होते ते कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण पूर्वेच्या प्रभाग क्षेत्र कार्यालय परिसरामध्ये साकारण्यात आलेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शानदार सोहळ्यात अनावरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती. तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शायरी अंदाजमध्ये आपले मनोगत व्यक्त केले. बाबासाहेब एवढे शिकले की पुस्तक हे त्यांचं आयुष्य होतं. आजही त्याच्या कार्याचा, विचारांचा जगभर अभ्यास केला जातो हे अभिमानास्पद आहे. त्यांनी मानवमुक्तीचा, समानतेचा लढा उभा केला. सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उभं केलेलं कार्य पूर्ण विश्वाला मार्गदर्शक असेच राहिले आहे. आणि आपली जी घटना आहे ती जगातली सर्वोत्तम भारताची घटना बाबासाहेबांनी लिहिली आहे. त्याच यावरच आपल्या देशाचा कारभार, आपल्या राज्याचा कारभार सुरू असल्याचे सांगत हम भी है बाबासाहेब के बंदे, नाम है मेरा एकनाथ शिंदे अशा शायाना अंदाजमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. कल्याण पूर्व येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक भव्य पुतळा असावा अशी मागणी येथील गेल्या 15 वर्षांपासून केली जात होती. नागरिकांच्या याच मागणीचा विचार साधारणपणे 3 वर्षांपूर्वी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी स्मारकाच्या उभारणीचे काम हाती घेतले. तसेच हे स्मारक अधिक भव्य पद्धतीने उभारावे यासाठी विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगर विकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अतिरिक्त 5 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. नगर विकास विभागाकडूनही यासाठी तात्काळ मंजुरी देण्यात आली आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. केडीएमसीच्या प्रभाग क्षेत्र कार्यालय परिसरामध्ये 1300 चौरस मीटर जागेवर भव्य स्मारक उभारले जात आहे, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन, स्मारकाच्या भिंतींवर 3D चित्र, ग्रंथालय, डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट उलगडून दाखवणारा होलोग्राम आणि लाईट शो आणि सांस्कृतिक समारंभासाठी स्मारक परिसरात भव्य सभागृह अशी संरचना आहे. हे स्मारक केवळ इमारत नाहीये, तर आपल्या पुढच्या पिढीला घडवणारे जिवंत स्मारक उभे राहिले आहे. तर भविष्यात यापेक्षा मोठे स्मारक आपण उभे करू. तर कल्याण पूर्वेच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण उभा करू असा विश्वासही डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. ज्या शहरात सत्ताधाऱ्यांना विरोधकांची साथ मिळते त्या शहरात विकास प्रकल्प वेगाने मार्गी लागतात. परिणामी नागरिकांना अनेक सोयीसुविधा अल्पावधीतच उपलब्ध होतात. याचे जिवंत उदाहरण हे अंबरनाथ शहर. या शहरात मागील काही वर्षांपासून अनेक विकासकामे पार पडली. यामुळे आधीचे अंबरनाथ आणि आताचे अंबरनाथ यामध्ये खूप फरक आहे, असे मत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी शनिवारी अंबरनाथ वासियांसमोर व्यक्त केले. अंबर भरारी संस्था आयोजित टॉक ऑन डेव्हलपमेंट विथ डॉक्टर या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून नव्याने विकसित करण्यात आलेल्या अंबरनाथ येथील पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानाचे लोकार्पण देखील करण्यात आले. कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे अंबर भरारी संस्था आयोजित टॉक ऑन डेव्हलपमेंट विथ डॉक्टर या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी विविध विषयांवर खासदार डॉक्टर शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले. अंबरनाथ शहराच्या विकासाचा एक वेगळाच पॅटर्न ठरल्याबाबत डॉक्टर शिंदे यांना विचारले असता त्यांनी त्याचे श्रेय सर्वांना दिले. शहरात सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी साथ दिल्यास आणि त्यात माध्यमे आणि समाज सहभागी झाल्यास काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे अंबरनाथ, असे श्रीकांत शिंदे म्हणाले. तसेच यावेळी अंबरनाथ येथे प्राचीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प, शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, अंबरनाथ येथे उभे राहत असलेले वैद्यकीय महाविद्यालय तसेच प्रशस्त रुग्णालय याचबरोबर कल्याण, डोंबिवलीसह विविध ठिकाणी पूर्णत्वास जात असलेले महत्त्वाकांक्षी प्रकल्प याबाबत संवाद साधला. येणाऱ्या काळात कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांची पाण्याची समस्या मार्गी लागावी यासाठी लवकरच नवीन जलस्रोत उभारण्यासाठी प्रयत्न करणार असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः काळू धरण उभारणीसाठी प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगितले. तर येणाऱ्या काळातही याच पद्धतीने सर्वांचे सहकार्य लाभावे असे आवाहन करत आणि सर्वांच्या साथीने विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही शिंदे यांनी मत व्यक्त केले. तसेच यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत त्यांचे विविध प्रश्न समजून घेत त्यांचे प्रश्न लवकरच मार्गी लावण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. सदर योजनेस मुदतवाढ मिळाली असून ती दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे. यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे
आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. साने गुरुजींच्या 125व्या जयंती अभियानांतर्गत आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त समता विचार प्रसारक संस्था आणि प्रभात चित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात सुजय डहाके दिग्दर्शित श्यामची आई हा 9व्या चित्रपटाचा प्रयोग प्रेक्षकाच्या उदंड प्रतिसादात पार पडला. त्याच वेळी एकलव्य माता सन्मान हा एकलव्य मुलांना सर्व प्रकारे प्रोत्साहन देणाऱ्या त्याच्या मताच्या सन्मानाचा कार्यक्रमही संपन्न झाला. समता विचार प्रसारक संस्था दरवर्षी महिला दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या एकलव्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सदैव त्याच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या त्याच्या मतांचे महत्त्व जाणून त्याचा सत्कार करते. यावर्षी भानु संजय दाठिया, जानहवी पोद्दार, मनीषा करांडे, रेणुका टोकरे, कमला देवी साऊद, मंगलचंदन शिवे, नैना हांडवे, बिंबला मेहता, रुक्मिणी पाटील, वैजयंती गोरिवले, समिता जयस्वाल, रेखा महेश गुरव, सुनीता बेर्डे या मतांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला. आयुष्यात गरिबीमुळे अप्रमित दुःख आणि त्रास सहन करत असताना आपला स्वाभिमान न सोडता आपल्या मुलांना शिस्तीचे आणि सत्याचे संस्कार देणाऱ्या आपल्या आईची गोष्ट साने गुरुजींनी श्यामची आई या आपल्या पुस्तकातून सांगितली आहे. अशा सकस कथेवर आधारित तयार केलेला हा चित्रपट तितक्याच सकस दिग्दर्शनाने आणि अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात कैदेत असताना इंग्रजांचे जुलूम सहित आपले अनुभव आणि विचार लिहित राहणाऱ्या आणि इतर भाषेतील साहित्यांचे अनुवाद करणाऱ्या साने गुरुजींनी आपल्या आठवणीतील आईची गोष्ट चित्रपटात सांगितली आहे. आजही एकलव्य मातांनी आपल्या मुली-मुलांना स्वतःच्या विकासासोबतच सामाजिक भान जोपासण्याची शिकवण देणे आवश्यक आहे. नागरिकांनी साने गुरुजींपासून प्रेरणा घेऊन सद्यस्थितीत योग्य बदल घडवून आणण्यासाठी झटण्याचे आवाहन यावेळी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे संजय मंगला गोपाळ यांनी केले. घरफोडी करणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना अटक करण्यात कोळशेवाडी पोलिसांना यश आले आहे. राजेश राजभर, राहुल घाडगे अशी या 2 चोरट्याची नावे आहेत. राजेश राजभरच्या विरोधात बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, वसई, विरार, मुंबई, पुणे येथील पोलीस ठाण्यात 30 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. राजेश घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरायचा आणि हे दागिने त्याच्या परिवारातील सदस्यांच्या मदतीने सोनारांना विकत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी त्याचे वडील, भाऊ-बहिणीला ताब्यात घेतले आहे तर घरफोडीच्या दुसऱ्या करण्यात अटक करण्यात आलेला राहुल घाडगे याच्या विरोधात देखील कोळशेवाडी पोलीस ठाण्यात 5 घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोघांकडून पोलिसांनी तब्बल 12 लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. कल्याण पूर्व परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने या चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. सलग 16 वर्षे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने बचत गटांसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव करण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या ती महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन झाले. यंदाच्या ती महोत्सवात 17 कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. डॉक्टर राजेश मढवी फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे रविवार 17 मार्च पर्यंत चालणाऱ्या महोत्सवात विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. बचत गट,
महिला व्यावसायिकाच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी तसेच विविध स्पर्धांच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, कर्तृत्ववान महिलांचा सत्कार व्हावा यासाठी डॉक्टर राजेश मढवी फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे भव्य ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ती महोत्सवात डॉक्टर मधुरा कुलकर्णी, डॉक्टर खुशबू तावरी, रश्मी जोशी, डॉक्टर गौरांगी करमरकर, संगीता जोशी, लीलाताई गजरे, सरोज वारके, डॉक्टर शोभा थत्ते, प्रतिभा राव, गीतांजली लेनका, सायली सावंत, डॉक्टर संगीता कारले, रश्मी जेडे, स्वाती पाटील, वैशाली देवस्थळी, डॉक्टर निलिमा कुलकर्णी, प्राची डिंगणकर आदी 17 कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. खारीगाव परिसरातील सोसायटींच्या जागेवरील स्क्रॅपयार्ड आगीचे आगार बनले आहेत अशी माहिती शिवसेनेचे स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी दिली आहे. खारीगाव नाक्यावरील फुटपाथवरील गॅरेजमध्ये ठेवलेल्या 20 ते 30 भंगार गाड्या, चैतन्य सोसायटी, गणेश मंदिर, नागनाथ म्हात्रे तलाव, दत्तवाडी परिसरातील फुटपाथ गॅरेज, तेथे ठेवलेल्या भंगारातील गाड्या, 90 फूट रस्त्यावरील बसेस, गोडाऊन, प्लास्टिक, हरी पाटील उद्यान येथील स्वामी समर्थ 60 फूट रस्ता, श्रीमान पुष्प सोसायटी, करुणा सोसायटीच्या बाजूला ठाण्याच्या सकेजमधील सर्व भंगार आणि भंगार गाड्या आणून ठेवलेल्या आहेत. यामुळे शेजारील स्वामी समर्थ, सोहम कीर्ती, लक्ष्मी निकेतन, श्रीमान कुंज, वासुदेव पार्क, शिवराज हाइट्स या इमारतींना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कळवा येथील पारसिक नगरमधील ओमसाई सोसायटीला लागून असलेल्या ठाणे महापालिकेच्या राखीव भूखंडावरील स्क्रॅप यार्डमध्ये मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य आणि कचरा साठवून ठेवण्यात आला होता. या भंगाराने आणि कचऱ्याने पेट घेतल्याने नुकतीच भीषण आग लागली होती. या पार्श्वभूमीवर खारीगाव परिसरातील सोसायटींच्या जागेवरील स्क्रॅपयार्ड आगीचे आगार बनले आहेत, असे मत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना दिलेल्या निवेदनात शिवसेनेचे स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी व्यक्त केले आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कल्याण पूर्वेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑनलाईन लोकार्पण. समता विचार प्रसारक संस्थेतर्फे एकलव्य मुलांना सर्व प्रकारे प्रोत्साहन देणाऱ्या मतांचा सन्मान आणि घरफोडी करणाऱ्या 2 सराईत चोरट्यांना अटक. 12 लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे चॅनेलला अवश्य भेट द्या. मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.